नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हलवाई स्टाईलमध्ये बेसन बर्फी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. वाटीमध्ये आपण 1/4 कप म्हणजेच पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. आणि आता साजूक तुपामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ टाकून तुपावर आपण हे बेसन पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हे बेसन पीठ भाजून घेऊया. बेसन पीठ साजूक तुपावर भाजत असताना जसं बेसन पीठ भाजेल तसा ह्याचा सुगंध घरभर पसरतो आणि बेसन पिठाचा देखील थोडा भाजल्यामुळे कलर बदलतो. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे बेसन पीठ आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत. याच पॅनमध्ये आपण 1 लिटर दूध काढून घेऊया. मी अगोदरच दूध एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं, तर ते आपण आता पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे. 1 वाटी साखर आपण दुधात टाकून हलवून घ्यायची आहे. 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे, त्यासाठी आपण 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता दुधामध्ये आपण साखर विरघळून घेतलेली आहे. दुधाला उकळी आली की मध्ये आधी दूध हे आपण हलवून घ्यायचे, म्हणजे दुधावर आलेली साय दुधामध्ये मिक्स केली जाईल. आपण हे दूध आटवून घेणार आहोत. सुरुवातीला मी हाय फ्लेमवर हे दूध आटवून घेतलेलं आहे. दूध आपलं हळूहळू घट्ट होत आहे. अजून एक 5 मिनटं मी हे दूध आटवून घेणार आहे. आपण रबडीसाठी जसं दूध करतो त्याच फॉर्ममध्ये हे दूध आलं की याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ टाकून मिक्स करून घेऊया. दुधामध्ये बेसन पीठ मिक्स करताना आपण इथं अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून आपण हे परतून घेणार आहोत. जोपर्यंत पॅन सोडत नाही, मस्त असा ह्याचा घट्ट गोळा होत नाही, तोपर्यंत आपण एकसारखं हलवत हे परतून घेऊया. हळूहळू आपलं बॅटर घट्ट होत आहे, तर मी इथे येलो कलर टाकून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या बर्फीला सुंदर असा कलर येईल. आपलं बॅटर घट्ट होत आहे. हळूहळू पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण अजून एक 5 मिनटं ह्याला परतून घेणार आहोत. आपलं बॅटर तयार कसं झालं हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही हे बॅटर थोडं प्लेटला लावून घ्या आणि ह्याची गोळी झाली की आपलं बॅटर तयार झालेलं आहे. किंवा संपूर्णपणे पॅन सोडायला लागला की आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे असं समजून जायचं. आता तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटाने आपलं हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे. पॅन सोडत आहे. आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद करूया. एका प्लेटमध्ये मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत. त्यावर आपण हे बॅटर टाकून स्पॅच्युलाने पसरवून घेऊया. आणि 1 तासासाठी सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. एका तासानंतर आपलं बॅटर सेट झालेलं आहे. आता आपण इथे पोळपाट घेऊन पोळपाटावर हे तयार केलेलं बर्फीचं मिश्रणाला लावलेला बटर पेपर आपण काढून घेऊया. खूप सुंदर असं दिसत आहे. आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली घरच्याच साहित्यामध्ये मार्केटसारखी किंवा हलवाई स्टाईलमध्ये बेसन बर्फी तयार झालेली आहे.